नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर कंटाळा आलेला असेल किंवा तुमचं डाएट चालू असेल, तर अशा वेळी चटपटीत खाण्याची इच्छा होते. तर त्यासाठीचा हा एक उत्तम पर्याय आहे, अगदी हेल्दी आहे. तर तो काय बनवला हे आज आपण बघूयात. या ठिकाणी भाकरीचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे आणि थंड पाणी घालून छान असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. जेवढं चांगलं तुम्ही पीठ मळाल तेवढी भाकरी आपली चांगली होते. म्हणजेच काय तर भाकरी मोडत नाही किंवा भाकरीच्या ज्या कडा असतात तर त्या साईडनं चिरत नाहीत. तर त्यासाठी भाकरीचं पीठ मळताना नेहमी चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं. अगदीच वाटत असेल तर गरम पाण्याचा वापर केला तरी चालेल. तर पीठ चांगलं मी मळून घेतलंय, त्याचा असा गोळा करून घेते आणि मला एक भाकरीसाठी केवढं उंडा लागणार आहे त्याच्यानुसार मी इथं या ठिकाणी हे पीठ घेतलेलं आहे. मळलेला उंडा घेतलाय आणि तो या पद्धतीनं हाताने काय करायचा, गोल गोल फिरवून घ्यायचा आणि मधला जो भाग आहे ना, तर थोडंसं पीठ त्याचं काढायचं. म्हणजे काय होतं की मध्ये बऱ्याच वेळा भाकरी जाड राहते. तर असं केलं तर मध्ये भाकरी जास्त जाड राहत नाही. तर त्यासाठीची ही एक महत्त्वाची टिप आहे. त्यानंतर पोळपाटावरती थोडंसं पीठ पसरवून घेतलं आणि आता भाकरी आपली छान काय करायचे, थापून घ्यायचे. या पद्धतीनं थापायचे बघा. नवशिके असतील तर त्यांच्यासाठी सांगते आणि जे कायम स्वयंपाक करतात तर त्यांना काही या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही. कारण एकदा भाकरी शिकलं की परत आपल्याला त्याच्यावरती जास्त मेहनत घ्यायची काहीच गरज पडत नाही. तर या पद्धतीनं पातळ अशी भाकरी मी थापून घेते. डाएट चालू असतं आणि बऱ्याच वेळा असं होतं की काहीतरी चटपटीत खायचं आहे पण डाएट मोडेल, तर तेव्हा हा पर्याय खूप छान आहे, अगदी हेल्दी आहे. आता भाकरी तव्यावरती म्हणजे भाजण्यासाठी टाकलेली आहे. ज्या पिठावरची जी बाजू असते ना, तर ती वरच्या साईडला येते आणि त्याला आपल्याला असं पाणी सगळीकडं अगदी कडेपर्यंत लावून घ्यायचं आहे आणि लगेचच काय करायचं आहे की भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे. खूप जास्त वेळ ठेवलं तर भाकरी आपली अशी चिरल्यासारखी होते. त्याला असं बारीक तडा गेल्यासारखे होतात, भाकरी व्यवस्थित होत नाही. तर त्यासाठी जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेचच पलटी करायची. तर बघा, भाकरी या ठिकाणी पलटी केली, खालची बाजू कितपत भाजली आपण बघूयात. तर छान अशी खालची भाकरीसुद्धा म्हणजे खालच्या साईडची भाकरीसुद्धा चांगली भाजलेली आहे. आता ती दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर आता पलटी करून मी भाकरी टाकली आणि तुम्ही बघू शकताय, तुम्हाला लक्षात येईल. भाकरी छान आपली टम्म फुगते. भाकरी अशी छान टम्म फुगली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला काय होतं की त्याचा वरचा जो पदर आहे तो काढण्यासाठी सोपं जातं. बऱ्याच वेळा मुलांना भाकरी आवडत नाही, पण आपल्या आयांची एक धडपड असते की मुलांनी हेल्दी खाल्लं पाहिजे. तर अशा वेळी म्हणजे अशा वेळीसुद्धा हा एक उत्तम असा पर्याय आहे. तर बघा, दोन्ही साईडनी मी भाकरी छान अशी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. आता पुढची स्टेप करून घेऊयात. तर या ठिकाणी मी एक बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलेला आहे, एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि हे दोन्ही मीडियम साईजचे आहे, खूप जास्त मोठे घेतलेले नाही आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये घालते मी कोथिंबीर. आता या ठिकाणी तुम्ही काकडी किंवा गाजर किसून घातलं तरी चालेल किंवा कोबी जरी बारीक असा चिरून घातला तरीसुद्धा तो पण एक छान पर्याय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार तिखट, मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आहे की जेणेकरून सगळं व्यवस्थित मिक्स होईल. तर बघा, अगदी अर्धा चमचा इतपत मी तेल या ठिकाणी घातलेलं आहे आणि हे छान आपल्याला आता चमच्याने काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आणखी त्याला चटपटीतपणा येण्यासाठी या ठिकाणी एक 1 ते 1.5 चमचा मी लिंबूचा रस ॲड केलेला आहे. आता लिंबाचा रस तुम्हाला आवडत नसेल तर तो तुम्ही स्किप केला तरी चालेल किंवा तुमच्याकडं जर चिंच म्हणजे आपली जी आपण गोड चटणी करतो ना, चिंच आणि खजुराची, तर ती चटणी लावली तरी चालेल. तर आता सारण आपलं तयार झालेलं आहे. या ठिकाणी मी वरचा जो आपलं पदर आहे भाकरीचा, तर तो भाकरीचा वरचा पदर असा या पद्धतीनं सगळा काढून घेते. आता तो भाकरीचा पदर काय करायचा, तर तो सुद्धा आपण म्हणजे त्याच्यावरून घातला तरी
चालतो किंवा असाच खाल्ला तरी चालेल. तर या पद्धतीनं बघा भाकरी आपली अगदी काठोकाठ फुगलेली होती, त्याच्यामुळं पदर निघायला काही जास्त अवघड गेलं नाही. आणि आता आपण केलेलं जे काही हे काही सॅलडचं सारण आहे, तर हे सारण आपल्याला सगळ्या भाकरीवरती पसरवून घ्यायचं आहे. सगळ्या भाकरीवर आपलं हे सारण मी छान पसरवून घेतलेलं आहे. आता वरून मस्त त्याला गार्निशिंगसाठी आणि आणखी चव छान यावी यासाठी ही बारीक जी शेव असते ना, तर ती बारीक शेव मी या ठिकाणी बुरबुरून घेते, टाकून घेते. आता ही भाकरी तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाल्ली तरी चालेल, आपले मगाशी सांगितल्याप्रमाणे चिंचेच्या चटणीबरोबर खाल्ली तरी चालेल, किंवा तुम्ही सॉसबरोबर खाल्ली तरी चालेल, किंवा अशी जरी खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते चवीला. कंटाळा आलेला असेल किंवा बॅचलर्स असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक खूप छान पर्याय आहे. तर या पद्धतीनं पिझ्झासारखी मी त्याचे काप करून घेते की जेणेकरून खाण्यासाठी सोपं जाईल. आणि याच्यावरतीच जो वरचा भाकरीचा पदर होता तर तो घालून खाल्ला तरीसुद्धा चालेल. तर आजची ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.